नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आता रात्रीचे वाजले 11:30। मी उद्याचा व्लॉग एडिट करत बसलेले, पण मला आता यूट्यूबकडनं मेल आला की तुमचा व्हिडिओ रिमूव्ह करण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ ऑलरेडी 1 लाख प्लस व्ह्यू होते आणि खूप सारे सबस्क्रायबर्स सुद्धा मी गेन केले होते। मी बाळाला एकटी असताना आंघोळ कशी घालते आणि माझं बाळ नुकतंच 3.5-4 महिन्याचं होतं आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झालेला की लोक खूप कनेक्ट करत होते की आजकाल काय होते, आपण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतोय, त्यामुळे काय होते की आपल्याला बाळाला एकटं सांभाळावं लागते आणि आपण एकट्या असताना आंघोळ मालिश कशी करायची, बरं मालिश करायची पद्धत, प्रॉपर पद्धत काय असते, मी ते सगळं शेअर केलं होतं। पण माझं चुकलं असं की शेवटला मी माझ्या बाळाला उघडं ठेवलं होतं, त्यात त्यांनी पॅन्ट घातली नव्हती, त्यामुळे आंघोळ घालत असताना मी त्याची त्याला नंग केलं होतं। मग त्यामुळे काय झालं, यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरुद्ध मी गेले असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी व्हिडिओ रिमूव्ह केला। यामुळे माझ्या चॅनलला कुठल्याही प्रकारचं त्रास नाही होत आहे, परंतु तो व्हिडिओ आता कोणीच पाहू शकणार नाही। पण आता वाईट वाटते कारण की माझ्याकडे ती ओरिजिनल क्लिप नव्हती, म्हणून मी स्क्रीन रेकॉर्डिंग केली आहे आणि पुन्हा तोच व्हिडिओ पुढे अटॅच करते, पण फक्त मालिश पर्यंतच करते। तर तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा, जसं तुम्ही रोजच मला सपोर्ट करत आहात असाच पुढे करत राहा आणि आपले जे रेग्युलर डेली व्लॉग्स आहेत ते तुम्हाला उद्यापासून पाहायला मिळतील। पण आज तेवढा मी व्हिडिओ पोस्ट करते की कारण की माझ्या मनामध्ये ती खंत राहिली आहे की लोकांना तो व्हिडिओ इतका आवडत होता आणि अचानक असं झालं। तर आय होप तुम्ही समजून घेसाल मला आणि आजच्या व्हिडिओला तेवढा सपोर्ट करसाल जेवढा तुम्ही रोज करताय। आणि भेटूया असंच उद्या एका छान व्हिडिओमध्ये। छान म्हणजे तेच माझ्या माहेरीच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला माहितीच आहे सध्या मी माहेरी आहे। तर ठीक आहे, मग चला तर मग पहिला लाईक आणि कमेंट नक्की करा बरं का। चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी एकटी असताना शिवशरणला आंघोळ कशी घालते। तर माझ्यासारख्या बऱ्याचशा लेडीज आहेत की त्या एकट्या असतील। मी आता पुण्याला जाणार आहे, तर तिथे मी एकटीच असेल। शिवचरणचे बाबा ऑफिसला गेल्यानंतर मला एकटीलाच सगळे हँडल करावं लागणार आहे। तुम्हालाही हा व्हिडिओ हेल्पफुल असावा या विचाराने मी हा व्हिडिओ शूट करते। आणि पहिला अशी चेस्टला मालिश करायची। आंघोळीच्या आधी मालिश करायचा एक फायदा असा असतोय की आंघोळ झाल्यानंतर बाळ फार ताणून झोपतात आणि लहान मुलांना मालिशही खूप जास्त आवडते। नाही, त्यानंतर त्याच्या हाताची अशी मालिश करायची, बोट चोळायचे छान, मोजून 15 मिनिटं मालिश करायची व्यवस्थित। हे असे एल्बो आहेत ना, असे राऊंड 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 करायचे, असे राऊंड 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 इथे करायचं, राऊंड 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 असं अशी 5 मिनिटं करायची एका हाताची मालिश। असं थोडंसं वजन देऊन असं दाबायचं, जेणेकरून पोटातला जो गॅस आहे तो पास होतो। आणि नंतर बॉडी स्ट्रेच करायची अशी, शाबाश। वरची बॉडी झाल्यानंतर आपण पायाची अशी मालिश करायची आणि अशा पोटऱ्या व्यवस्थित चोळून घ्यायच्या, अशा सगळ्या नसा बाळांच्या मोकळ्या होतात। गुडघ्याला असा हळू 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 असं राऊंड 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 करायचं आणि पायाला हे जे आहे असं 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 करायचं, असं बोट फिरवायचा, अल्लाद फिरवायचा, फार जास्त जोराने नाही। पायाची बोट चोळायची छान। एका पायाची मालिश झालेली आहे, माझी साडी नको गोळा करू। एका पायाची मालिश झालेली आहे, तर मी दुसऱ्या पायाची करते सेम। माझ्या या वाढलेल्या नखांमुळे बाळाला अजिबात त्रास होत नाही, कारण त्याला मी लागू देत नाही, मला चांगली सवय झालेली आहे बाळाला हँडल करायची। तर माझे नख बघून प्लीज कमेंट करू नका, मला सवय आहे।
बाळाला मी व्यवस्थित हँडल करते. अशी व्यवस्थित असे दोन्ही पाय धरायचे आणि असं असं करायचं. छान वाटतंय तुला? छान वाटतंय का? बाळाची पॅन्ट काढून आपण मालिश करायची असते. मी ऍक्च्युली मुद्दामून काढत नाहीये, कारण बाळ मोठं झाल्यानंतर मला उगाच रागवेल की आई तू व्हिडिओच्या नादात काय केलं होतंस म्हणून. तर त्यामुळे मी त्याची पॅन्ट थोड्या वेळाने काढून त्याची हे जांघ व्यवस्थित अशी मालिश करून घेणार आहे. तर तेल घेऊन थोडंसं जांघेत असं 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 चोळायचं व्यवस्थित आणि असं एकदम छान मसल्सला असं राऊंड राऊंड करायचं. असं केल्याने काय होणार, बाळाला एक तर छान झोप पण लागते आणि त्यांचे मसल्स पण बिल्ड व्हायला हेल्प होते. हो की नाही बाळा? मग आता पायाची मालिश करून झालेली आहे, तर असं करायचं. थोडी बॉडी स्ट्रेच करायची अशी. शाबाश. एक्सरसाइज करतोय आम्ही. मग असं असं लेग क्रॉस करायचे थोडेसे आणि थोडंसं असं पोटऱ्यांना दाबायचं. चला, तर आपली पूर्ण समोरची बॉडी झालेली आहे मालिश करून आणि बाळ पण खुश आहे. तर आता आपण बॅक साईड घेऊया. बॅक साईड साठी आपल्याला असं असं ठेवावं लागतं मुलांना. थोडंसं तेल टाकून अशी अशी सुरुवात करायची. तो पण एन्जॉय करतो मालिश. व्यवस्थित अशी पाठीला जास्त मालिश करायची हे नाही, फक्त सरळ 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 असा हात फिरवायचा. त्यानंतर थोडंसं पुढे घेऊया बाळाला. हे असे लेग सरळ धरायचे. आता सगळी मालिश झाल्यानंतर आपण आता बाळाचे टाळू भरणार आहोत. तर टाळू भरण्यासाठी तुम्ही गरम तेल सुद्धा करून घेऊ शकता. मी मुद्दामून गरम करत नाहीये, कारण की ऑलरेडी उन्हाळा आहे. पण त्याला माहिती की मी टाळू भरणार आहे, तर तो ऍक्च्युली टाळू भरू देत नाही मला कधीच. सगळं कर म्हणतोय, पण टाळू काय भरू नकोस. अशी 5 मिनिटं टाळू भरून घ्यायची. मला माहित नाही याला काय त्रास होतोय टाळू भरताना. चला, तर मग आता आम्ही करणार आहे भुतुभुतू. शंभू करणार आहे आम्ही, शंभू. हो की नाही? तर बसताना असं हे बसते, साडी पकडून बसते. शाबाश.